6 नोव्हेंबरला माजी खासदार कर्मवीर शंकररावजी काळे यांच्या 13व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित कर्मवीर कृषी महोत्सव 2025चं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते गौतमनगर कोळपेवाडी या ठिकाणी पार पडलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार अशोकराव काळे तर प्रमुख उपस्थिती आमदार आशुतोष काळे यांची होती। यावेळी कारखान्याचे संचालक, पदाधिकारी, सभासद आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कृषी मंत्री नामदार दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत पुढील वर्षी जिल्ह्यातील सर्वात मोठा कृषी महोत्सव कोपरगाव या ठिकाणी आयोजित करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं। आणि त्यांच्याकडे आदर्श घेऊन त्यांची शिकवण घेऊन हे सगळ्या कामाचा पाठपुरावा करून हे मी मागच्या 25 मध्ये करू शकलो। हे त्यांचं खऱ्या अर्थाने त्यांची शिकवण आहे। त्या कामाचा पाठपुरावा कशा पद्धतीने करायचा तर खऱ्या अर्थाने आमदार व्हायच्या अगोदर त्यांना फार मोठा अनुभव एक जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून, सदस्य म्हणून किंवा कारखाना असेल, जिल्हा नाईक असेल, या सर्व गोष्टी म्हणून ते गेले। पण मला कमी वेळामध्ये त्यांनी त्या ठिकाणी पाठपुरावा कसा करायचा हे शिकवलं। हे सर्व शक्य झालं असं मी मानतो। त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं आभार व्यक्त करतो का ही गोष्ट मला त्या ठिकाणी शिकवली। आपण पाहतोय का आता सर्व निवडणुकीचा काळ आपल्या समोर आलेला आहे। नगर परिषदेच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत। 2 का 3 तारखेच्या दिवशी मतदार आणि मतमोजणी होणार आहे डिसेंबर मध्ये। 10 तारखेपासून फॉर्म भरायची तारीख झालेली आहे, सुरुवात झालेली होईल। आता पुढच्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, जिल्हा या सगळ्या निवडणुका पुढे येणार आहे। तर काही लोक निवडणुका समोर आल्या आदळआपट करायला सुरुवात करायची। त्या पद्धतीने हे सर्व कामकाज आपण पाहतोय। ठीक आहे, आपण आता निवडणुकीचा काळ आहे। आपल्याला निवडणूक जिंकून निवडणुकीच्या माध्यमातून किंवा जे काही काम आपण मागच्या काळामध्ये केलेलं आहे त्या कामाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी उत्तर द्यायचं। फारसं काय आपण त्याकडे न बघता आता निवडणुकीच्या कामाला लागलं पाहिजे, त्या पद्धतीने आपल्या सर्वांना विनंती आहे। आपल्या तालुक्याच्या बाबतीमध्ये दळणवळणाचे काही भागामध्ये मोठे अडचणी निर्माण झालेल्या आहेत। विशेष करून म्हणजे आपल्या दगडी पाटा ते तळेगाव दिघे हा रस्ता आहे। आपल्या तळेगाव आणि पुढच्या 11-12 गावांना जोडणारा एक प्रमुख राज्यमार्ग 65 हा रस्ता अतिशय खराब झालेला। मागच्या काळामध्ये त्याला निधी आपण आणलेला आहे, त्याचं काम काही रखडलेलं आहे। तो रस्ता असेल तर साईबाबा तपोभी पासून आपल्या तळेगाव उपरगावकडे जाणारा वैजापूर रोड असेल, आपल्या रेल्वे स्टेशन पासून संवत्सर चौफुलीकडे जाणारा रस्ता असेल, आपल्या कोटवाडी कोपरगावला जोडणारा हा रस्ता असेल, किंवा आपला आता राज्यमार्ग 7 त्याचं राहिलेलं तुमचं काही निर्णय ते मडीचं काम असेल, या सर्व कामांना आता लवकरच मंजुरी मिळणार आहे आणि आपल्या अडचणी त्या रस्त्यांच्या बाबतीमध्ये दूर होणार आहे। राज्य शासनाच्या माध्यमातून त्याला मंजुरी मिळून ही गोड बातमी लवकरच आपल्याला त्या ठिकाणी दिली जाईल आणि या कामामध्ये निश्चितपणे दत्तामामांची मदत मला त्या ठिकाणी राहणार आहे, एवढं या निमित्ताने सांगतो। बाकी फार काही आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन किंवा सूचना करण्यासारखी नाही। आपल्या सर्वांना दत्तामामांचे विचार या ठिकाणी ऐकायचे आहे, म्हणून मी माझं भाषण आटोपत घेतो। आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने या कर्मवीर कृषी महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। आपण सर्वांनी 3 दिवस या कृषी प्रदर्शनाच्या जे काही मार्गदर्शनपर लेक्चर ठेवलेले आहे त्या सर्व चर्चासत्राच्या निमित्ताने उपस्थित राहून मार्गदर्शन घ्यावं, प्रदर्शनाला सर्वांनी भेट द्यावी। आपल्या गावातील सर्व आपले आजूबाजूचे शेतकरी असतील
यांना देखील त्या ठिकाणी आमंत्रित करावं अशा प्रकारची विनंती त्या ठिकाणी करतो. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. या आशुतोष दादाची चिकाटी मंत्र्याबरोबर आहे, पण मंत्र्यानंतर त्यांचे PS असतील, PA असतील, ते पण राहू द्या. त्या बाबूजी ज्या विभागाचं काम आहे त्या विभागाच्या तिथल्या ACS असेल, तिथल्या सेकंडरी दर्जाचा अधिकारी असेल, त्यांच्याकडे सुद्धा जाणार, ते राहू द्या. पण तुमच्यासाठी, तुमच्या सर्वांसाठी त्या सेक्रेटरीच्या किंवा त्या खालच्या एखाद्या विभागाचं काम असेल, त्याच्या क्लार्क समोर उभा राहून तुमचं काम करणारा कुठला आमदार असेल तर तो आशुतोष दादा काळे आहे. खूप चिकाटीचा आहे, खूप कामं, खूप. आणि अजितदादा पवार साहेबांचा लाडका आमदार आहे. अजितदादा पवार साहेब हा मी दादांकडे गेल्यानंतर दादाच्या कानाला लागल्याशिवाय आणि ते काम करून घेतल्याशिवाय हा बाबू काय उठलं नाही. आणि इतका हुशार आहे मी आज सांगतो प्रामाणिकपणे, नवीन आमदारांना एवढं शक्य नव्हतं पूर्वी, पण हा नवीन आमदार मागच्या वेळेस असताना सुद्धा राज्याच्या कुठल्या तुझा PM पण हुशार असेल बघ कोणतरी, तो राज्याच्या कुठल्या योजना आहेत, कुठल्या स्कीम आहेत, केंद्र सरकारच्या कुठल्या योजना, ADP. आज तुमच्या मी त्या रस्त्याने आलो, मला वाटतं तो ADP मध्येच आहे, बरोबर? ADP मध्ये रस्ता आहे तुमचा. ADP मध्ये किती काय टाकता येईल, कॅम्प मध्ये काय टाकता येईल, नाबार्डमध्ये काय टाकता येईल, 25 मध्ये काय टाकता येईल. मी गंमत सांगतो, योजना मंजूर व्हायच्या अगोदर, शासन योजना मंजूर जाहीर करायच्या अगोदर हे तुमच्या आशुतोष दादाची यादी तयार असते. इतकं बारीक मी तुम्हाला खरं सांगतो, एकदा मी अशी माणसं तुम्हाला सोपं नाहीये की तुमच्या भागामध्ये आता जे पूर्वीचा तुमचा तालुका, मी तुम्हाला कमी लेखत नाही आता माझं काय करता तुम्ही आमदार होता म्हणून, विरोधातले आमदार होते. नाही परत तुम्ही म्हणता की मामा आणि मला आमदार माझं काय होईल. पण मी खरंच सांगतो तुम्हाला की काम करण्याची पद्धत आशुतोष दादाची खूप वेगळी आहे. ज्या लोकांनी आपल्याला आशीर्वाद दिलाय संकटाच्या काळामध्ये, दुःखाच्या काळामध्ये, अडचणीच्या काळामध्ये, त्या माणसाने आपल्याला मदत केली, त्या माणसाचं काम करणं, त्याला सहकार्य करणं आमचं सगळ्यांचं कर्तव्य असतं. ते कर्तव्य आशुतोष दादा तू पार पाडतोय, त्याचा निश्चित प्रकारे अशोक दादा आम्हाला त्याच्याबद्दल एक अभिमान आहे. आजही तुमचा तो पुत्र असला, तो जो आज तुमचा दिसता एकट्याचा पुत्र राहिला नाही, अख्ख्या कोपरगाव तालुक्याचा तो पुत्र आहे. आणि एक चांगलं काम, एक कुटुंबाचा एक प्रमुख या नात्यानं तुम्ही आमदार, प्रमुख या नात्यानं काम आशुतोष दादा करतोय, त्याचा निश्चित प्रकारे आमच्यासारख्याला त्याचा निश्चित प्रकारे आम्हाला अभिमान वाटतो. असंच काम आशुतोष दादा आयुष्यामध्ये. आणि एक लक्षात ठेवा आशुतोष दादा, आपण एवढं काम करतो, काम जी माणसं लय करतात, चांगलं काम करतात, त्याला दगड मारणारी पण जास्त असतात. मला माहित नाही तुमच्या तालुक्यात दगड मारतात का नाही, आमच्यात लय मारतात. काळामध्ये निश्चित प्रकारे करायची. त्यामुळे आशुतोष दादा आज खूप बरं वाटलं. आणि त्याचा एक स्वभाव आहे बघा, मी त्या बाबतीमध्ये मी आशुतोष दादाला आम्ही आलो की असा आपण म्हणतो ना एक भाबडा, एक भोळा नाही भाबडा. मी असा बघा त्या चेहरा बघितला तर कसं मी सहज बघा माणसाच्या चेहऱ्यावर पण बरंच समजतं बघा. मी असा माणूस नम्र, मी सगळ्यांशी कुणी काय बोललं तुमच्या सुद्धा टाळ्या वाजल्या पाहिजे पाठीमागे. त्यामुळे अतिशय नम्र. मी चेहऱ्यावर बघितल्यानंतर सुद्धा निश्चित प्रकारे की आशुतोष भाईंचा कुठेतरी निश्चित प्रकारे एकाला आता मी दुसरं काय म्हणणार नाही, नंतर पण माझी ब्रेकिंगच होईल. कुठेतरी मिटिंग असं कुठेतरी चांगला आपल्या घरच्या माणसाला घ्यावा असा एक तरुण आमदार तुम्हा सर्वांना मिळालाय, त्याची निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना आनंद आहे. त्यामुळं आता आधी काय जास्त बोलत नाही, शेवटी आपण सगळेजण शेतकरी आहोत आणि या शेतकरी या बाबतीमध्ये आपण निश्चित प्रकारे येणाऱ्या भविष्य काळामध्ये आपण सर्वजण आशुतोष दादाच्या पाठीमागं सगळेजण भविष्य उभा राहूया. आणि दुसरं एक राहिलं, दादा तू मला आज या कार्यक्रमासाठी बोलवलंय, मी राज्याचा कृषी मंत्री आहे. तू आता एवढं छोटं केलं, तुझ्या शेजारी हे भोसले साहेबांचं वगैरे मोठे घेतात, असं करून आपण पुढच्या वर्षी येणारा कृषी महोत्सव, जिल्ह्याचा कृषी महोत्सव हा जिल्ह्याचा खूप मोठा असतो. त्यामुळे राज्याचे आमचे सगळे अधिकारी स्टॉल बिल तुम्हाला म्हणजे इथल्या लोकांना काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण शेतीमध्ये प्रयोग पाहता येतील. मी एवढं राज्याचा कृषी मंत्री म्हणून एवढं तुम्हाला सांगतो, मला त्यांनी सांगितलं, आशुतोष दादांनी सांगितलेलं नाही, परंतु सांगितलं जरी नसलं
घरच्या माणसाचं थोडं कारभाराला दुःख पण कळलं पाहिजे, त्याला पण समजलं. तू जरी सांगितलं नसतं, पुढच्या वर्षीचा येणारा कृषी महोत्सव हा राज्य शासनाच्या वतीनं अहिल्यानगरचा आपल्या कोपरगावमध्ये साजरा केला जाईल, हे पण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतो. आणि अधिक न बोलता आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आजच्या कृषी महोत्सवाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.